नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा दुर्मिळ संयोग होतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हटले जाते। आकाशातील 27 नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले जाते, कारण ते अत्यंत शुभ ऊर्जा देणारे आणि पोषण करणारे असते। असे मानले जाते की धन आणि वैभवाची देवी माता लक्ष्मीचा जन्म याच नक्षत्रात झाला होता, त्यामुळे आर्थिक कामासाठी हा काळ सर्वोत्तम असतो। दुर्मिळ योग हा योग सर्व नक्षत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ मानला जातो, ज्यामध्ये केलेले कोणतेही कार्य अक्षय फळ देते, म्हणजेच कधीही न संपणारे। स्वयंसिद्धी मुहूर्त या दिवशी नवीन वस्तूची खरेदी, गुंतवणूक आणि नवीन व्यवसायाची सुरुवात करणे अत्यंत मंगलमय ठरते। या योगाचे महत्त्व आणि फायदे: खरेदीसाठी उत्तम मुहूर्त: सोने, चांदी, हिरे, नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदीसाठी हा सर्वात उत्तम काळ आहे। व्यवसाय आणि गुंतवणूक: नवीन व्यवसाय किंवा दुकान सुरू करण्यासाठी तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ सुवर्ण संधी देणारा मानला जातो। शिक्षण: नवीन विद्या ग्रहण करणे, अभ्यासाची किंवा कलाकामाची सुरुवात करणे यासाठी हा काळ लाभदायक आहे। धार्मिक प्रगती: मंत्र, साधना, जप आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा दिवस विशेष फलदायी असतो। लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष उपाय: घरामध्ये लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा करावी आणि गुरुमंत्राचा जप करावा। घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावे आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी, ज्यामुळे अडकलेले पैसे मिळण्यास मदत होते। व्यवसायात प्रगतीसाठी कामाच्या ठिकाणी पारद लक्ष्मी किंवा एकाक्षी नारळाची स्थापना करून पूजा करावी। श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त किंवा कनकधारा स्तोत्रांचे पठण केल्याने आर्थिक टंचाई दूर होते। आरोग्य आणि इतर उपाय: नवीन औषधोपचार सुरू करण्यासाठी हा योग शुभ मानला जातो। संतान आणि विवाह बाधा: अपत्यप्राप्तीसाठी संतान गोपाळ मंत्राचा जप करावा किंवा विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी भगवान शिवाला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा। काय टाळावे? गुरुपुष्य योग हा सर्व शुभ कार्यासाठी सर्वोत्तम असला तरी या दिवशी विवाह करणे वर्ज्य मानले जाते। एका पौराणिक शापामुळे या दिवशी केलेले लग्न सुखकारक ठरत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।